Hello everyone, welcome to RMS Tutorials. In the previous lecture we have discussed what is assembler directives, which was one of the concept of unit number 2, the art of assembly language programming. In this lecture we will be going to see ALP program on assembler directives. ओके सो आपण ALP जे असेंबलर डिरेक्टिव्स आपण बघितले होते ते होते DB, DW, segment end, assume and so on, right? All the assembler directives. But in this part we are going to see how to include all these assembler directives into our program. Okay, so I have already run a program. Okay, I have already run a program. Let's go on that. So at the very much starting of DOS box we have to enter to the editor option. So how we will do that? We have to enter a command mount C space C colon slash TASM, which should be in capital, enter. Then we will get drive C is mounted. Then we have to enter C colon, again we have to write edit option. Here it will open, it will pop out with an editor option over here. Okay, then we have to go on file, as I have already saved and run that particular program. So we have to open, and my file name was sum.asm. Yes, it is over here. It has been executed, so we have an executed file also. So yes, this was my program. This was our program, which is including assembler language programming, including assemble directives, which we have discussed in the previous lecture. So here these are the segments which we are using over here. The segments are data segment and code segment over here. In the data segment we always initialize the data. आपण ह्याच्यामध्ये काय करतो, डेटा इन्क्लूड करतो. ह्याला कुठलेही हेडर फाईल्स आपण टाकत नाही, काही त्याच्यामध्ये नसतं, फक्त आपलं डेटा त्याच्यामध्ये इनिशियलाइज केलं जातं. आता इथे मी एक व्हेरिएबल घेतलं आहे num1 अँड num2. ओके, आणि त्याला मी काय केलेलं आहे, असेंबलर डिरेक्टिव्स दिलेले आहेत DW. ओके, नाउ व्हॉट इज DW इज नथिंग बट डबल वर्ड. म्हणजे काही असेही नंबर्स असतात, हेक्साडेसिमल नंबर्स असतात जे डबल असतात, राईट. एक्झाम्पल जसं तुमचं सीमध्ये इंट म्हणजे सिंगल व्हॅल्यू, अँड डबल रिप्रेझेंट्स द नंबर ऑफ व्हॅल्यू, फ्लोट रिप्रेझेंट्स द डेसिमल व्हॅल्यू, राईट, डॉटेड व्हॅल्यू. तसे इथे आपण काय करतोय, DW म्हणजे मल्टिपल आपण नंबर्स घेतोय आणि त्याला आपण काय असाइन करतोय, तिथे H असाइन करतोय, बिकॉज इट रिप्रेझेंट्स द फॉर्मॅट ऑफ दॅट नंबर विच इज हेक्साडेसिमल. देन आपण सम कॅल्क्युलेट करतो विथ अ क्वेश्चन मार्क ओव्हर हियर. आपण सम कॅल्क्युलेट करतोय DW, ते पण DW फॉर्मॅटमध्येच येणार आहे. तर आपण ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो, क्वेश्चन मार्क अरेंज करतोय तिथे. नंतर डेटा एंड्स, आपण काय करतो, डेटा एंड करतोय तिथे. एस का आपण देतोय, कारण हा पर्टिक्युलर सेगमेंट आपण इथे एसनी एंड करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, नेक्स्ट वी हॅव कोड सेगमेंट. कोड सेगमेंटमध्ये आपण काय करतोय, ॲज्युम करतोय. ॲज्युम इज नथिंग बट वी आर जस्ट ॲज्युमिंग द नंबर्स इन द सेगमेंट्स ओव्हर हियर. ओके, ॲज्युममध्ये काय करतो आपण, CS कोलन कोड कॉमा DS इज डेटा. ओके, आपण सेगमेंट्स कुठलं घेतलेलं आहे आणि त्याला काय ॲज्युम करतो आहे, असं आपण ते असं काहीतरी ते लाईन ऑफ कोड आपल्याला डिराईव्ह करतो आहे. त्यानंतर आपण स्टार्ट करतो आहे, ॲक्च्युअल कोड आपला स्टार्ट करतो आहे इकडून. नेक्स्ट मूव्ह AX कॉमा डेटा. मग जो AX आहे तो काय आहे, आपल्या सेगमेंट रजिस्टरमध्ये AX BX CX जे आहे, राईट, ते आहे हे AX कॉमा डेटा. ओके, मूव्ह DS कॉमा AX. मग AXच का घेतलं आहे आपण, AH किंवा AL का नाही घेतलं आहे, कारण आपण जे इथे नंबर घेतो आहे ते काय आहेत, हेक्साडेसिमल आहे आणि DW फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे आपल्याला कितीची स्पेस लागणार आहे, 16 बिटची स्पेस लागणार आहे. म्हणून AX काय आहे, ॲक्युम्युलेटर रजिस्टर विच हॅज 16 बिट स्टोरेज मेमरी, राईट. आणि त्याला डिवाईड केलं जातं AH आणि ALमध्ये, जे की 8 बिटमध्ये आहे. जर आपण DB घेतलं असतं तर आपण इथे काय घेतलं असतं, खाली
AH किंवा AL घेतले असतं, राईट. पण इथे आपण काय घेतोय, AX आणि X घेतोय, राईट, टू स्टोअर द व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर सम DW. ओके, मग आपण काय करतोय, येस, खाली मूव्ह AX कॉमा, बरं, AXमध्ये आपण काय करतोय, num1 टाकतोय. ॲड AXमध्येच आपण काय करतोय, num2 पण टाकतोय. आणि मूव्ह सम कॉमा X म्हणजे काय, इथे आपण काय करतोय, ह्या 3 लाईन्समध्ये आपण काय करतोय, तर आपण जो AX आहे त्या AXमध्ये आपण num1 आणि num2 स्टोअर करतोय आणि त्याचा आन्सर आपण जे काही सम असेल ते पण AXमध्येच आपण स्टोअर करणार आहे. हे आपण डिराईव्ह करतोय, ह्या 3 लाईन्समधून आपण हे डिराईव्ह करतोय. ओके, नंतर मूव्ह AH कॉमा 4CH इन 21H. हे 2 लाईन काय आहेत, जसं आपण डिफॉल्ट सीमध्ये कसं यूज करत होतो की आपण एंड करण्यासाठी आपण पॅरेंथेसिस यूज करत होतो किंवा मग आपण वॉइड मेन किंवा मग गेट CH यूज करत होतो, तसे इथे आपण काय करतोय, टू कन्क्लूड, टू टर्मिनेट the particular start of the program, we are concluding or terminating it with the two default line of code, which is move AH comma 4CH and in 21H. ओके, आणि नंतर आपण कोड एंड्स करतोय आणि एंड स्टार्ट करतोय. ठीक आहे. सो दिस प्रोग्राम इज नथिंग बट टू शो हाऊ द असेंब्लियर डिरेक्टिव्स आर बीन यूज्ड ओव्हर हिअर, की कसे असेंब्लियर डिरेक्टिव्स त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत आपण. ओके, आता ह्याचा आपण ॲन्सर बघू. तर हे सगळं सेव्ह करायचं आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला एक्झिट करायचं, सेव्ह ॲज करायचं आहे विथ द टायटल sum.asm. ते सेव्ह होऊन जातं आणि मग आपल्याला एक्झिट करायचं. आता मी ऑलरेडी सेव्ह केलं तर सो आय डिडंट शो यू द प्रोसिजर ऑफ हाऊ टू सेव्ह इट. Okay, then we have to use certain commands to run or execute our program. First is tasm, कॅपिटल मध्ये सगळं लिहायचं आहे. tasm, आपल्या फाईलचं नाव होतं sum.asm ने आपण सेव्ह केलं होतं एक्सटेन्शन देऊन, तर ते आपण करायचं आहे. आता इथे काय म्हणतंय, एरर मेसेज नन आहे, वॉर्निंग मेसेज नन आहे, पासेस वन म्हणजे ते पुढे गेलेलं आहे, कंपाईल झालेलं आहे अँड सो ऑन. त्यानंतर आहे T-link, नेक्स्ट कमांड आहे T-link sum.obj. ओके, हे काय आहे की ते लिंकर यूज करून काय करते, त्या ऑब्जेक्टला लिंक करते आपली फाईल. ओके, आपल्याला 4 टाइम एंटर करायचं, आपण बाहेर पडतो लिंक करून. आणि त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे TD म्हणजे डिबग करायचं आहे, सम आपल्या फाईलचं नाव .exe म्हणजे आपण आता एक्झिक्यूट करतोय, डिबग करून एक्झिक्यूट करतोय. ते केल्यावर आपल्याला असं काहीतरी पॉपआउट विंडो येणार आहे, प्रोग्राम हॅज नो सिम्बल टेबल. एंटर करायचं आहे, त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. ओके, येस, वी हॅव टू गो ओव्हर हिअर इन द रन, वी हॅव टू ट्रेस इन टू आणि आपल्याला ट्रेस करत जायचं आहे. ओके, येस, हे बघा वरती DS4 झालेलं आहे. ओके, येस, इथे जे काय असेल तुमचं, इथे जे काय असेल ते आन्सर इथे डिस्प्ले होऊन जाईल 6474, जे की सम आहे आपण जे 2 व्हॅल्यू घेतलेल्याचं. ओके, आणि त्याचं बायनरी फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला इथे येऊन जाईल ह्या साईडला. ओके, इथे तुम्हाला DS काय घेतलं तुम्ही, राईट, ते इथे सगळं येऊन जातं. ओके, सी DS मध्ये आपण AX ॲड केला, देन आपण DS0 होतं, मग आपण 20 CD घेतलं, 9FF केलं AXमध्ये आणि EA00 झालेलं आहे. खाली आपण लूपच्या बाहेर पडलेलो आहोत. ठीक आहे, इथं आपले आन्सर्स असतात. तुम्हाला मोस्टली MIC CO तुम्हाला हे ॲन्सर्सवर जास्त भर नाही आहे. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला फक्त बिकॉज ऑफ इंटरनल प्रॅक्टिकल यू जस्ट हॅव टू रन द प्रोग्राम, यू हॅव टू ओपन दिस टाईप ऑफ स्लाईड अँड दॅट्स इट. ओके, तो प्रोग्राम तुम्हाला थिअरॉटिकलमध्ये लिहिता आला पाहिजे आणि इथे पण रन करता आला पाहिजे. दॅट्स इट. So yes, this was a program on unit number 2, which was including assemble directives in ALP, which is assembly language programming. Okay, in the very next what we can say, in the very next unit number 5, we are going to study what is procedure and macros. We will be going to see what are the programs included in it, okay, and so on.
If you like this today's video, just like, share, subscribe, comment if you want to add or give me some kind of suggestion, and just join our Telegram channel, which is there over there in the description. Do follow. Okay, thank you.